नमस्कार मित्रांनो, वरील शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत। मित्रांनो, कापूस पिकाच्या जोमदार वाढीसाठी, कापूस पिकाच्या जास्तीत जास्त फुटवे होण्यासाठी, चांगला फुटव्याची वाढ होण्यासाठी आपल्याला एक स्वस्तात मस्त फवारणी घ्यायची आहे। तर ती कोणती काय याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहू। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून नवीन अपडेट्स आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहतील। तर मित्रांनो, पाहूया कापूस पिकाच्या जोमदार वाढीसाठी आणि चांगले फुटवे फुटण्यासाठी फवारणी। तर मित्रांनो, आपला कापूस ज्यावेळेस 40 दिवसाच्या पुढे गेला असतो, तर अशा वेळेस कापसाची चांगला फुटवा होण्यासाठी, फांद्या गळफांद्या यांची चांगली वाढ होण्यासाठी आपल्याला एक स्वस्तात मस्त फवारणी घ्यायची आहे। ती म्हणजे जे काही विद्राव्य खत आहे मित्रांनो, 1261 तर या परिणामकारक विद्राव्य खताची फवारणीमुळे खूप छान फुटवे फुटतात। कापूस पिकाला फांद्यांची वाढ चांगली जोमदार होते। त्याप्रमाणे पाते, फुले, पाने यांची सुद्धा चांगली वाढ झाली आपल्याला दिसून येते। मित्रांनो, स्वस्तात मस्त फवारणी आहे। कुठलेही जास्त महागडे औषध किंवा महागडे खते आपले यामध्ये समावेश करायचे नाही। तर 1261 जे काही कृषी सेवा केंद्रामध्ये तुम्ही जर विकत घ्यायला गेले तर जास्तीत जास्त 100 ते 150 रुपये प्रति किलो किंवा जास्तीत जास्त 200 रुपयेपर्यंत तुम्हाला बसू शकते 1 किलोसाठी। तर मित्रांनो, यामुळे होणार काय आहे, तर आपले जे काही कापूस पिकाची जोमदार वाढ आहे, तर अशा वेळेस भेटल्यानंतर पिकांच्या फांद्या जोमदार वाढतील। पिकामध्ये फुटव्याची संख्या कमी असेल तर ती जोमदार जास्तीत जास्त फुटव्यांची संख्या वाढते। जास्तीत जास्त पाते लागण्यास सुरुवात होते। पाते फुलेंचं बहार जोमदार पद्धतीने लागण्यास सुरुवात होते। त्याचप्रमाणे काहींच्या पिकामध्ये वाढ थांबली असेल तर ती वाढ सुरू होण्यास 1261 परिणामकारक आहे। महत्त्वाचा रोल या विद्राव्य खताचा आहे। तर मित्रांनो, या विद्राव्य खताचे हे झाले फायदे। तर मित्रांनो, याचे फवारणी कधी, तर ज्यावेळेस आपला कापूस 40 दिवसाचा पुढे गेला असतो, 45 असेल, 50 दिवस असेल, तर अशा वेळेस फवारणी घ्यायची आहे। आणि एका फवारणीनंतर 10 ते 15 दिवसांनी परत आपल्याला डबल पुन्हा तेच फवारणी घ्यायची आहे 1261 त्यामुळे काय होणार आहे, सलग 2 फवारण्या घेतल्यामुळे पिकाची जोमदार वाढ जास्तीत जास्त होणार आहे। पिकात जे काही हिरवेपणा जास्त येणार आहे, वाढ पण जोमदार पद्धतीने होईल। पिकामध्ये फुटव्यांची संख्या वाढेल, फांद्या जास्तीत जास्त लांबतील, त्यामुळे आपल्याला निश्चितच जे काही बोंडांची संख्यासुद्धा वाढणार आहे। तर मित्रांनो, याचं प्रमाण किती घ्यायचं, तर मित्रांनो 1261 या विद्राव्य खताचं प्रति पंपानुसार विचार केला तर 80 ग्रॅम प्रति पंप घ्यायचा आहे। 80 ग्रॅम प्रति पंप घेऊन आपल्याला या विद्राव्य खताची एकंदरीत फवारणी करायची आहे। 1 एकरसाठी मित्रांनो फार तर 1 किलो या विद्राव्य खताची गरज पडेल। या विद्राव्य खताची इतका बेस्ट आणि चांगला रिझल्ट आहे की पिकाची जोमदार वाढ होण्यास सुरुवात होते, थांबलेली वाढ सुरू होते आणि ज्यांची पिकांची जास्तीत जास्त उत्पन्न मिळण्यास आपल्याला मदत होते या 1261 विद्राव्य खतामुळे। तर मित्रांनो, ही होती छोटीशी अपडेट कापूस पिकाच्या एकंदरीत जोमदार वाढ होण्यासाठी कोणत्या फवारणी घ्यावी। मित्रांनो, कुठलीही महागडी नाही, कुठल्याही जास्तीत जास्त खर्च करण्याची आवश्यकता नाही। स्वस्तात मस्त तुम्ही 15 दिवसाच्या अंतराने 2 फवारणी घ्या 1261 आणि लगेच तुम्हाला रिझल्ट कळून येईल 15 दिवसामध्येच। तर मित्रांनो, ही होती 1261 विषयी थोडक्यात फवारणीविषयी माहिती। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।